नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 या विषयातील पाठ 3 पृथ्वी आणि जीवसृष्टी मधील वातावरण हा उपघटक अभ्यासणार आहोत। यापूर्वी आपण शिलावरण व जलावरण हे 2 उपघटक अभ्यासलेले आहेत। आता वातावरण म्हणजे काय ते आपण पाहू। तर पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला वातावरण म्हणतात। पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण जसे जसे उंच जातो तसतशी वातावरणातील हवा विरळ होत जाते। म्हणजे वातावरणाचा थर हा पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ हा सर्वात जास्त दाट असतो। हवेचे मुख्यत्वे नायट्रोजन, ऑक्सिजन, बाष्प, कार्बन डायऑक्साईड हे घटक आहेत आणि याशिवाय इतरही काही वायू अत्यंत कमी प्रमाणात हवेमध्ये आहेत, हे तुम्ही शिकला आहात। पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वातावरणाचे तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, आयनांबर व बाह्यांबर असे विविध थर मानतात। पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरासरी 13 किलोमीटर अंतरापर्यंतच्या थराला तपांबर म्हणतात। तपांबरातील हवेत अनेक बदल होत असतात। या बदलांचे पृथ्वीवरील सजीवांच्या जीवनावर महत्त्वाचे परिणाम होतात। सूर्यापासून पृथ्वीला उष्णता मिळाल्यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो, म्हणून पृष्ठभागालगतची हवा सर्वाधिक गरम असते। तपांबरात वर गेले असता हवा थंड होत जाते। वातावरणातील जवळजवळ सर्व बाष्प तपांबरातच असते, म्हणून ढग, पाऊस म्हणजे पर्जन्य, धुके, वारे, वादळे अशा हवामानाशी संबंध असलेल्या सर्व घटना तपांबरातच होतात। उंच डोंगरावर गेले असता सभोवतालची हवा पृष्ठभागाच्या हवेपेक्षा विरळ असते। वाहतुकीसाठी वापरली जाणारी सर्व विमाने तपांबराच्या उंचावरच्या भागात उडतात। त्या उंचीवरची हवा आणखी विरळ असते। म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसे जसे उंचावर जावे तशी तशी हवा विरळ होत जाते, म्हणजे वातावरणाचा थर हा विरळ होत जातो। विमाने उंच गेल्यावर प्रवाशांना श्वसनासाठी पुरेशी हवा मिळावी म्हणून विमानात विशेष सोय करावी लागते। पृथ्वी तलापासून तपांबराच्या बाहेर सुमारे 50 किलोमीटरपर्यंतच्या थराला स्थितांबर म्हणतात। स्थितांबरात खालच्या भागात ओझोन वायूचा थर आढळतो। विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीसाठी ओझोनचा थर हा अतिशय महत्त्वाचा थर आहे, कारण सूर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवांसाठी हानिकारक असतात आणि ओझोन वायू ही किरणे शोषून घेतो। त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण होते। आता यानंतर या ठिकाणी आपण तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, आयनांबर, बाह्यांबर हे जे पृथ्वीचे 5 विविध थर आहेत
हा उपघटक आपण या ठिकाणी पाहिला. या ठिकाणी 2 प्रश्नसुद्धा आहेत, जरा डोके चालवा. हे आपण प्रश्न पाहू. सप्तरंगी इंद्रधनुष्य वातावरणाच्या कोणत्या आवरणात दिसत असेल? तर विद्यार्थी मित्रांनो, आपण थोड्या वेळापूर्वीच पाहिलेलं आहे की वातावरणातील महत्त्वाच्या सर्व घटना या वातावरणातील तपांबर या थरामध्येच घडत असतात. म्हणून सप्तरंगी इंद्रधनुष्यसुद्धा वातावरणाच्या तपांबर या आवरणातच दिसत असेल. गिर्यारोहक उंच पर्वतांवर चढून जातात. ज्या पर्वतांची उंची 5000 मीटरपेक्षा जास्त असते, असे पर्वत चढताना बहुतांश गिर्यारोहक ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन जातात. त्याचे कारण काय असेल? बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या उपघटकामध्ये हे अभ्यासलेलं आहे की वातावरणाचा थर म्हणजे वातावरणाच्या थरामधील ऑक्सिजन जो आहे तो आपल्यासाठी खूप आवश्यक असतो. श्वसनासाठी आपल्याला ऑक्सिजन हा आवश्यक असतो. आणि हा ऑक्सिजन वातावरणामध्ये म्हणजे हवेचा थर जो आहे, वातावरणामधील हवा जी आहे त्यामधूनच आपल्याला मिळतो. त्यामुळे खूप जास्त उंचीवर गेल्यानंतर जिथे वातावरणाचा थर हा विरळ होत गेलेला असतो आणि त्यामुळे पुरेशा प्रमाणामध्ये ऑक्सिजन मिळत नाही. आणि पुरेशा प्रमाणामध्ये ऑक्सिजन न मिळाल्यामुळे डोके दुखणे, उलटी होणे अशा गोष्टी होऊ शकतात. तसेच त्याचबरोबर गुदमरून मृत्यूसुद्धा होऊ शकतो. त्यामुळे उंच पर्वतांवर जात असताना गिर्यारोहक ऑक्सिजनचे सिलेंडर सोबत घेऊन जातात. यानंतर नवीन शब्द एक या ठिकाणी आलेला आहे, तो म्हणजे तर संगनन म्हणजे बाष्प थंड होऊन त्याचे द्रवात रूपांतर होण्याची क्रिया.